श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेतर्फे महाराणा प्रताप जयंतीनिमित्त जळगाव शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ आयोजित शिबिरात एकूण 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले। काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटील यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराला सुरुवात केली। कर्णी सेनेचे कार्याध्यक्ष प्रवीणसिंग पाटील, विलाससिंग पाटील, विठ्ठलसिंग मोरे, BH खंडाळकर यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा, पुतळा प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले। सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महेंद्रसिंग पाटील, प्राध्यापक सुरेश राजपूत, आशिष पाटील, आशिष हाडा, विजयसिंग पाटील, ईश्वर पाटील, दिवानसिंग पाटील, प्रवीण सपकाळे यांच्यासह श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराणा प्रताप की जय, महाराणा प्रताप की जय, महाराणा प्रताप की जय। आजच्या या महाराणा प्रताप जयंती निमित्त राजपूत कुशवा समाजाने ही जी जयंतीचं आयोजन केलेलं आहे त्यांना सर्वात पहिले खूप खूप शुभेच्छा। आजच्या या 484व्या जयंती निमित्त आयोजित या भव्य कार्यक्रमामध्ये ज्यांनी आपली उपस्थिती दिली ते आपल्या शहराचे लाडके आमदार राजू मामाजी भोळे, बोदवड तालुक्याचे माजी तहसीलदार राजपूत साहेब, सन्माननीय व्यासपीठ महेंद्र पाटील, बोराडेजी, महेंद्र भाऊ, आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केला हा अतिशय सुंदर पद्धतीने मागच्या अनेक वर्षापासून या इथे साजरा होत आहे। महाराणाजींचा कार्यक्रम घेणे, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणे याच्यापेक्षा दुसरा मान सन्मान कुठला असू शकत नाही असं मला वाटतं। आजचा हा जो कार्यक्रम आहे हा राजपूत कुशवा समाजाने अतिशय चांगल्या पद्धतीने अनेक वर्षापासून सुरू ठेवलेला आहे। याचे आयोजक अध्यक्ष जगदीशजी राजपूत, दीपकजी राजपूत यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ही परंपरा अशीच सुरू ठेवावी अशी आशा बाळगतो। ज्या पद्धतीने महाराणाजींनी आपलं शौर्य गाजवलं, सगळ्या पद्धतीने आपलं शौर्य गाजवलं असे आपले महाराणा त्यांच्या जन्मानंतर 484 वर्षानंतर सुद्धा आपण त्यांनी केलेले काम, त्यांनी गाजवलेला पराक्रम हा विसरू शकत नाही आणि समाजाचं ते जे भूषण आहे, हिंदू समाजाचं जे भूषण आहे, अशा या मान्य मोठ्या नेत्याला, मोठ्या थोर पुरुषांना अभिवादन करतो। शिवाजी महाराजांच्या या धर्तीमध्ये राणाजींचा हा कार्यक्रम होतो याचा सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप मोठा अभिमान आहे। शिवाजी महाराजांच्या जवळपास 100 वर्षापूर्वी यांचा जन्म झाला आणि त्या धर्तीवरती त्या विचाराने प्रेरित होऊन शिवाजी महाराजांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या पद्धतीने काम केलं, स्वराज्य निर्माण केलं आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये उंच मानेने चालण्याची, बोलण्याची आणि राहण्याची ही संधी उपलब्ध करून दिली। अशा या थोर नेत्यांना मानाचा मुजरा अर्पण करतो। आजच्या या क्षणी एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। की आपल्याला महापुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप सिंहजी यांचे प्रेरणा लाभलेली आहे। यानंतर मामाजी यांना या शब्द में खाई घास की रोटी मगर शान रखी हम और आपकी, कट सकती है मगर झुक नहीं सकती, कट सकती है मगर झुक नहीं सकती, ये गर्दन है महाराणा प्रताप की, ये गर्दन है महाराणा प्रताप की। प्रिय
महाराणा प्रतापांना अभिवादन करून वंदन करून आजच्या जयंतीच्या निमित्ताने आदरणीय आमचे मित्र उदयदादा पाटील, आदरणीय मावशी कलाबाई राजपूत, आदरणीय महेंद्रसिंग दादा, आदरणीय नीलू आबा, आदरणीय राजपूत साहेब तहसीलदार, आदरणीय किशोरजी बाविस्कर, विक्की राजपूत, जगदीश दादा, दीपक भाऊ, सर्व पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ, आमचे मित्र बैली जे सूत्रसंचालन करता, शेर शायरी करता, समोर बसलेले सर्व माता बंधू भगिनी मित्रांनो, आपल्याला खरं आज 484 जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना आज नुसतं नाव जरी काढलं, जसं महाराणा प्रतापांचं नाव असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढलं, आम्ही त्यांचा इतिहास किंवा नाव जरी घेतलं तरी आमचं रक्त सळसळतं. मला वाटतं इतका इतिहास त्यांचा आहे. मित्रांनो, आज 484 जयंती बनवत असताना म्हणजे कल्पना करा, 500 वर्ष तरी आम्ही जयंती बनवतोय. आमच्या पंजोबाची जयंती आम्हाला आठवत नाही, कारण राष्ट्रासाठी समाजासाठी योगदान नाही राहिलं. आणि आज या खरं राष्ट्रीय पुरुषांनी इतकं मोठं योगदान दिलेलं आहे. असं म्हटलं जातं की इतिहासामध्ये पूर्ण जगामध्ये भारतामध्ये एकमेव असा युद्ध होता की 2 तलवारी ठेवायचे आणि समोरची तलवार नसेल तर स्वतःची तलवार त्याला द्यायचे आणि मग त्याच्याशी युद्ध करायचे. असा मला वाटतं महायुद्ध कोणी जन्माला आला नाही. आणि अशा आज महायुद्धाच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपण जे लोकांचा इथे सन्मान पण केलेला आहे आणि सन्मान करत असताना खरं आपण समाजाचं काहीतरी दिलं लागतो. त्या विचाराने चालण्यासाठी वाटतं राष्ट्रीय पुरुषांची महाराणा प्रतापची जयंती बनवत असताना आम्ही त्यांच्या इतकं तर करता येणार नाही, पण त्यांच्या पायाच्या नका इतकं का होईना यासाठी समाजासाठी मला वाटतं आपण योगदान देण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, खरं आता येणारी 13 तारीखला मतदान आहे. महाराणा प्रतापला मोगलांनी किती त्रास दिला आपण सर्वजण त्याची आपल्याला जाणीव आहे. कारण गवताच्या भाकरी करून त्याचे असे दिवस त्यावेळी महाराणा प्रतापाने काढले. म्हणून मला वाटतं आता आपण सुद्धा कर्तव्य, आपलं मतदान करण्याचं कर्तव्य आपल्या सर्वांना पार पाडावं लागणार आहे. आपल्या मतदानापासून आपण वंचित राहू नये. आपलं मतदान या विकसित भारतासाठी झालं पाहिजे.